झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि अशामध्ये आता संपूर्ण राज्याचं लक्ष जे तर येवला मतदारसंघाकडे लागलेलं होतं. तर या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे अन्न नागरी सुरक्षा ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ आपल्यासोबत आहेत. भुजबळ साहेब, आपल्याला काल कार्यकर्ते येऊन भेटलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपलं जे विजयाचं गणित आहे त्यांनी कसं मांडलं, काय सांगाल? प्रत्येकाने जे आहे जे काही विजयाचं गणित मांडलं त्याच्यामध्ये सांगितलं की हे ठीक आहे की मराठा जरांगेची जी काही मराठा समाजाचे म्हणून जरांगेची जी काही मुलं होती त्या लोकांनी थोडं टेन्शन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण जे साधारणपणे वयस्कर आहे ज्यांना माहिती आहे की एवढ्यात पूर्वी काय होतं आणि आता काय झालं, अशी जी मराठा समाजासहित सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे आहे मला मतदान केल्याचं दिसून येतं आहे. आणि मला असं वाटतं की माझा लीड जो आहे हा 60,000च्या पुढे निश्चितपणे असेल असं मला स्वतःला वाटतं. एकंदरीत आता जे एक्झॅक्ट पोल आलेला आहे त्यामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल तर यांना पुढेही बहुमत काही यांनी दाखवलेलं नाही आहे आणि अपक्षांच्या जोरावर त्रिशंकू सरकार दाखवलं आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की 5-7 जे काही एक्झिट पोल आलेले आहेत त्यातलं एखादा सोडल्यास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला ज्या क्लिअर मेजॉरिटी दाखवलेली आहे महायुतीला. एखादा इकडे तिकडे आहे पण सर्वच लोकांनी महायुती सांगत आहेत. आजसुद्धा काही एक रिपोर्ट आला की उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर निवडून येतील. तर स्वतःच्या बळावर ते सरकार बनवतील असं वाटतं. आणि आता ठीक आहे, थोडं जरा 24 तास थांबलं पाहिजे, लक्षात येईल सगळं काय आहे. दुसरीकडे जर बघितलं तर महायुतीचेच घटक शिंदे पक्षातील संजय शिरसाट सांगताय की त्यांना प्रश्न विचारला गेला होता की समजा उद्या मुख्यमंत्रीपदाची वेळ आली तर तुम्ही पवार साहेबांसोबत जाणार का, असा प्रश्न विचारला. तर ते म्हणे किंवा एकनाथ शिंदे जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. तर कुठंतरी निकाल येण्याच्या अगोदर अशा पद्धतीने महायुतीमध्ये थिंगी पडताना दिसते, काय सांगाल? असं आहे, एकनाथ शिंदे स्वतः म्हणाले का, अजितदादा असं काय म्हणाले का, किंवा फडणवीस असं काय म्हणाले? 3 जे आहेत ह्या युतीचे प्रमुख नेते आहेत, ते जे म्हणतात ते ब्रह्मवाक्य ठरतं. बाकी कोणी इकडे तिकडे जाण्यासाठी तिकडे पण खूप अडथळे आहेत. काय तिकडे कुठे उद्धव ठाकरे बसलेले आहेत तर कुठे पवारसाहेब बसलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार करून काय बोलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि उगीच जे वैचारिक गोंधळ करण्याचं काही कारण दिसत नाही. महायुती स्वतःच्या बळावर जे आहे सरकार बनवेल आणि एकदा निकाल लागल्यानंतर सगळे बसून पुढचा सगळा निर्णय घेतील. एकंदरीत पाहता माझाच विजय जो आहे तर तो 60,000 मतांनी होईल आणि महायुतीचं सरकार येईल आणि अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील तर हे बसून निर्णय घेतील असं मंत्री छगन भुजबळ सांगत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.